नमस्कार. आज सगळीकडे मदर्स डे म्हणून सगळे लोक साजरा करत आहेत. तर मदर्स डे साठी मी काय बोलू माझ्या आईबद्दल, किंवा या जगातल्या प्रत्येक आई म्हणजे आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक. तिच्यामुळेच आपली सकाळ, तिच्यामुळेच आपली संध्याकाळ आणि तिच्यामुळेच आपलं अख्खं आयुष्य चांगल्या प्रकारे आपण जगतो. आई सकाळी उठते, आपल्यासाठी चहा बनवते, नाश्ता बनवते. तेव्हापासून तर लहान असताना शाळेची तयारी करून देण्यापासून, टिफिन बनवण्यापासून, शाळेतून परत आल्यावर शाळेत काय केलं, काय टिफिन खाल्ला का, काय वाचला का, तेव्हापासून तर आपण लहानपणापासून मोठे होतो तोपर्यंत आपलं सर्वस्व बघतो आईसाठी. आणि बोलायचं झालं तर असं म्हणतात की आज आईचा दिवस, मदर्स डे. पण आईचा दिवस म्हटल्यापेक्षा आईचा काही दिवस नसतो, तर प्रत्येक दिवस आईमुळे प्रत्येक दिवस आपला असतो. आई आहे म्हणून सर्व काही आहे. कारण की ना दिवस बघते, ना रात्र बघते, मुलांसाठी सर्व काही करते. कधी आजारी पडली तरी ती आजारपण दाखवत नाही, काही दुखते तरी ते दाखवत नाही. ती सतत मुलांसाठी काम करत राहते. आणि प्रत्येक आई ही माझ्या मते हिरकणी आहे. आता हिरकणी म्हटलं तर जशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरा नावाची एक गवळण होती आणि ती दूध घेऊन जायची गडावरती. पण जेव्हा संध्याकाळ होते, गडाचे दरवाजे बंद होतात आणि तिला आठवते की तिचं चिमुकलं बाळ एकटंच घरी आहे आणि ती कासावीस होते आणि आता काय करू, घराचे दरवाजे उघडत नाहीत. तेव्हा ती गडाच्या किल्ल्यावरून एकटी तिथून खाली उतरते गडावरून त्या बाळाला दूध पाजण्यासाठी, की बाळ उपाशी घरी असतं. म्हणजे हा आईचा त्याग आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आई आपल्या मुलासाठी एक गड सुद्धा उतरून येऊ शकते, की जिथून दुश्मन सुद्धा येऊ शकत नव्हता शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती, तिथून ती गड उतरून खाली येते आपल्या मुलासाठी. आईसाठी बोलायचं बरंच काही आहे, पण आजच्या पुरतं एवढंच. म्हणून प्रत्येक वेळेस नेहमी आईला मान द्या, तिचा सन्मान करा. तिचं काय दुखते मोठे झाल्यावर, तिला काय हवंय तिची काळजी घ्या. ती जशी तुमची काळजी घेते, तुमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या आईची काळजी घ्या. तिला उगाच विचारा, आई तू कशी आहेस, तुला काही हवंय का, तुला काही पाहिजे का. ती तुम्हाला काहीच मागणार नाही, पण तरी तुम्ही तिला विचारा, तिची काळजी घ्या आणि आईला नेहमी मान सन्मानाने वागवा. धन्यवाद.